विषय काय मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आता बिग बॉसचा 6वा सीझन चालू झालेला आहे आणि स्पर्धक या घरामध्ये आलेले आहेत. रितेश देशमुख होस्ट करत आहे. सगळ्यांना माहीतच आहे रितेश देशमुख कसे होस्ट करतात आणि मागच्या वेळेस कसा पद्धतीने हा बिग बॉसचा शो बंद पाडला होता 70 दिवसात. असो, काही झालं तरी आता जाऊन द्या, जुन्या गोष्टी विसरून जायच्या आणि नव्या गोष्टीसोबत आपल्याला पुढे चालायचं आहे वर्तमान काळात. आता या बिग बॉसच्या घरात 16 सदस्य कोण आले आहेत ते तुम्हाला मी सांगतोय. आणि जे आहे काही नंतर बोलूया. पहिले बिग बॉसच्या घरात 16 सदस्य सांगतो. त्याआधी आपल्या या द मराठी भोंगाला सबस्क्राईब करून ठेवा. आपण जाऊयाच पुढं आणि आपण रोज एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. शॉर्ट असेल किंवा मोठा व्हिडिओ असेल. आपण हे नाही करणार की बाबा फुल व्हिडिओवर रिव्ह्यू देऊ. जे महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यावर बोलायचं. फुल व्हिडिओ बनवायला नाही. तर 16 सदस्यांची नावं सांगतो मी तुम्हाला पहिलं. अं, पहिलं नाव मित्रांनो घरात गेलेलं आहे, त्या आपल्या आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यदला आपण ओळखतोच, की त्या अभिनेत्या आहेत. खूप चांगले-चांगले सिनेमे त्यांनी केले आहेत. बरेच सिनेमे त्यांनी केलेले आहेत. त्यांची गाणी खूप गाजलेली आहेत आणि त्या एक राजकीय नेत्या सुद्धा आहेत. त्यांनी मध्यंतरी शिवसेना वगैरे पक्षामध्ये त्या गेल्या होत्या. त्या दीपाली सय्यद आहेत, त्यांचा घरात प्रवेश झालाय. दुसरं नाव आहे सागर कारंडे. सागर कारंडे यांना कोण ओळखत नाहीये. पोस्टमन काका म्हणून ओळख आहे. एक चांगला विनोदी अभिनेता म्हणून आहे. चला हवं म्हणून महाराष्ट्रावर प्रसिद्धी त्यांना मिळालेली आहे. तिसरं आहे सचिन कुमावत. सचिन कुमावत एक खानदेशी गाणी बनवतात. त्यांची गाणी या महाराष्ट्रात खूप गाजतात. खानदेशी गाणी असो किंवा इतर गाणी असो, अल्बम सॉन्ग बनवतात. ते खूप गाजलेले आहेत. ते तिसरं नाव आहे खानदेशामधलं. चौथं आहे सोनाली राऊत. या काय करतात मला माहीत नाही. 5वं आहे तन्वी कोलते. हा इन्फ्लुएन्सर आहेत. Instaवरच्या रील स्टार आहेत. तिचं नाव आहे. ही जरा आगाऊ आहे कारण की तिचे रील्स पाहिल्या मी आत्ता. म्हणजे आता 2 भाग बघितले त्यामध्ये ती आगाऊ वाटली मला. असो. आयुष संजू हा अभिनेता आहे. मराठी, हिंदीमध्ये तो अभिनेता करतो तो आहे. तसंच आपला 7वा सोनवणे वहिनी म्हणजे करण सोनवणे आहे. जो फोकस इंडियन म्हणून चॅनल आहे, रील स्टार आहे, इन्फ्लुएन्सर आहे, विनोदी अभिनेता आहे. विनोद चांगले करतो, सिनेमात कामे केली आहेत आणि चांगला आहे. प्रभू शेळके, छोटं पोरगं आहे. छोटं पोरगं आहे, गरीब पोरगं आहे. गरीब पोरगं आहे म्हणून सपोर्ट करू नका. खेळायला सपोर्ट करा. ह्याला आजार आहे, हा सुद्धा या घरामध्ये गेलेला आहे आणि बघूया कसा खेळतो. याच्या रील्स अश्लील रील्स असतात. त्या 2 पोरींसोबत रील बनवतो. फालतू रील्स असतात. आता याला याच कारणामुळे तिथं टाकलेलं आहे. असो. 9वं नाव आहे प्राजक्ता शुक्रे. या कोण आहेत मला माहिती नाही. माईक वरनं तर गायक वाटतात. गायक असू शकतात. रुचिता जामदार ह्या सुद्धा कोण आहेत त्या देखील माहिती नाही. ह्या सुद्धा 10वा क्रमांक आहे त्या घरात घुसलेल्या. तसंच अनुश्री माने आहे. त्यांचा बॉर्न कुठे झालेला आहे आणि अनुश्री मानेंचं नाव महाराष्ट्रात खूप प्रकारे चाललेलं आहे. बाकी काही नाही. तसंच राकेश बापट आहे आणि रोशन भजनकर हा बॉडी बिल्डर आहे. दिव्या शिंदे आहेत, ज्या मध्ये त्यांच्या रील्स व्हायरल झालेल्या पॉलिटिकल. त्यामुळे आहे. शेवटचं नाव आहे ओमकार राऊत. हे सुद्धा अभिनेते आहेत आणि एक नाव मिस झालं. ते आहे कोणतरी एक कोट्टेरे म्हणून आहे. त्या पोरगा तो सुद्धा गेलेला आहे आतमध्ये. अशी प्रकारे आहे बिग बॉसच्या घरात गेलेली लोकं आहेत. पाहूया आता काय होतंय बिग बॉसच्या घरात. आपण बघायचं रोज बिग बॉसचे शो बघायचा आणि मी तुम्हाला सांगेल रोज काय कांड होतोय तो. बाय बाय.